तुम्ही मगाशी बोलताना शिवसेनेचा संदर्भ दिला की दादा कोंडके शिवसेनेत गेल्यानंतर मग ते सगळं आयुष्य बदललं आणि मग ते खूप बिझी झाले वगैरे. तुमचं सुद्धा शिवसेनेसोबत खूप जवळचं नातं आहे ना? बाळासाहेबांचं कोणाशी नव्हतं. म्हणजे तुला सांगतो, आम्ही इकडेच होता प्लाझाला. मी माझी बायको लक्ष्मीकांतची बायको, अशोक सराची बायको, असे सगळे आम्ही गेलो. बाळासाहेबांची बायको पण आले होते. तर गेलो तिकडे, तर ते ओळख करून दिली. असं तर मी बाथरूमला गेलो तर माझ्या बायकोची ओळख करून दिली, ही चेतन दळवीची बायको. कुठे आहे तू? बोलव त्याला, बोलव त्याला इथे. मी बाथरूममध्ये तिथपर्यंत तुला बाळासाहेबांनी बोलावलं. अरे आता हो, आता काय करायचं, चल लवकर चल. आलो गेलो तिकडे. तर अरे तुझा तो कुठला पिक्चर तुझा आणि ह्याचा कोणाचा, मी सतीश पुळेकरने गेला होता एक पिक्चर आमचा. तो 1 आठवडा फक्त लावला, पण एका आठवड्यात सगळे शो पॅक होते. नंतर लावला नाही, काय चाललं नाही, काय माहीत नाही मला काय झालं त्या पिक्चरचं. त्या पिक्चरवरनं त्यांनी ते बरोबर ते काल रात्रीच बघितलं आहे. बाळासाहेब असे होते, अरे तुझा पिक्चर बघितला तो, मस्त आहे. नंतर कशाला रे असे पिक्चर करतो, कशाला करतो रे तू असं बाळासाहेब म्हणजे काय बोलताना, बाळासाहेब विष्णू बिंदास बोलायचे, आपलेपणाने बोलायचे. इवन माईसुद्धा. पण ते फार वेगळं होतं तेव्हाचं जग. फार वेगळं होतं. सर, या सगळ्या टप्प्यामध्ये मला एक विचारायचं होतं, तुम्ही समाधानी आहात का की अरे मला अपेक्षित असलेली ओळख मिळाली, अपेक्षित असलेलं यश मिळालं, की कुठेतरी खंत वाटते की नाही मला अपेक्षित असलेलं यश नाही मिळालं, अजून प्रसिद्धी मिळू शकली असती? नाही, मला जे पाहिजे होतं ते सगळं मिळालं. पण एखादा ह्याचं म्हणजे कलाकाराचं एक हे असतं, हाव असते, हाव अजून ती प्रत्येकाला असते. पण आय हॅव गॉट एव्हरीथिंग. मला हे पण मिळाले, पुरस्कार. घाणेकर, शंकर घाणेकर माहिती आहे ना, त्यांचा पुरस्कार मिळाला. बस आता काही तसं काय राहिलं नाही हो.